फायनल अकाउंट मधील मेथड्स ऑफ कॅपिटल हा भाग आपण ऑलरेडी स्क्रीन शेअरिंग मध्ये अभ्यासलेला आहेच. मेथड्स ऑफ कॅपिटल मध्ये कॅपिटल मेंटेन करण्याच्या दोन मेथड असतात. त्यातली एक मेथड म्हणजे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि दुसरी म्हणजे फिक्स्ड कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग म्हणजे बदलती, म्हणजे कॅपिटलची अमाउंट आहे ती नेहमी कमी जास्त होत असते, त्याला काय म्हणायचं, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि इथं फिक्स्ड कॅपिटल मेथड म्हणजे कॅपिटलची अमाउंट काय असते तर फिक्स्ड असते, स्थिर असते, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, त्याला म्हणायचं फिक्स्ड कॅपिटल मेथड. मग या फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटलची अमाउंट जी दिलेली असते त्याच्यामध्येच आपण ऍडजस्टमेंटच्या काही इफेक्ट असतील किंवा नेट प्रॉफिट असेल ते आपण ऍड करत असतो, आणि काही नेट लॉस असेल किंवा लेस करायचे आयटम असतील ते आपण त्या ठिकाणी लेस करत असतो. म्हणजे इथं फक्त आपण एकच अकाउंट मेंटेन करत असतो, तो म्हणजे कॅपिटल अकाउंट. आणि फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल अकाउंट तर आपल्याला मेंटेन करावाच लागतो, त्याच्या जोडीला आपण करंट अकाउंट हा मेंटेन केलेला असतो. मला करंट अकाउंट जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे त्यावेळेला ऍडलेस करायचे जे आयटम आहेत ते सगळे आपण कुठे करायचे तर करंट अकाउंट मध्ये. मग कोणते आयटम ऍड करावे लागतात, कोणते आयटम लेस करावे लागतात. जर आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड वापरली तर आपण फक्त मेंटेन कुठला केलेला असतो तर कॅपिटल अकाउंट हा मेंटेन केलेला असतो. यावेळेला इफेक्ट आपण कसे दाखवतो, आतापर्यंत जे आपले प्रॉब्लेम झाले ते आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार अभ्यासलेले आहेत. तर त्यामध्ये आपण काय केलं होतं, इथे कॅपिटल अकाउंट असं हेडिंग लिहित होतो, जो पार्टनर असेल त्याचं नाव आलं, मग जर नेट प्रॉफिट असेल तर तो ऍड होतो, त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे असेल तरी पण ऍड होतं, त्यानंतर सॅलरी टू पार्टनर, फक्त सॅलरी नव्हे, सॅलरी फक्त असते ती आपली प्रॉफिट लॉसची डेबिट लाईट असते, पण सॅलरी टू पार्टनर असेल तर ती सुद्धा आपल्या त्या पार्टनरच्या कॅपिटल अकाउंट मध्ये ऍड करायला लागते. त्यानंतर हे कमिशन, हे पण कमिशन टू पार्टनर आहे, कमिशन टू एक्स, कमिशन टू वाय, जे पार्टनर असतील ज्या पार्टनरला ते कमिशन दिलं असेल ते या ठिकाणी आपल्याला ऍड करावं लागत असतं. इथं मी इफेक्ट दाखवलेत बघा, नेट प्रॉफिट असेल तो आपला ऍड होणार आहे, त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल तर ते आपलं ऍड होणार आहे, त्यानंतर सॅलरी किंवा कमिशन टू पार्टनर हे आयटम काय होतात आपल्या इथं ऍड होत असलेले दिसून येतात. आता ह्या सगळ्या आयटम्सचे आपण इथं टोटल घेत असतो आणि त्याच्यातून लेस काय करतो तर ड्रॉइंग, खाजगी उचल, बिझनेस मधले पैसे प्रायव्हेट यूज साठी उचलले तर त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो, तो आयटम आपला इथं लेस होतो. आणि जे ड्रॉइंगची रक्कम उचललेली आहे त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट द्यावं लागतं, तो आयटम पण आपला इथं लेस होत असतो. आणि जर नेट लॉस झाला तर आयटम आपला लेस होत असतो. म्हणजे जे आता जे अंडरलाईन केले मी, नेट प्रॉफिट, इंटरेस्ट, सॅलरी आणि कमिशन, ह्या चार आयटम आपले काय होतात तर ऍड होत असतात. आणि नेट लॉस, ड्रॉइंग्स आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे तीन आयटम काय होत असतात तर आपले लेस होत असतात. आणि असं ऍडलेस करून आपण इथं कॅपिटलची अमाऊंट आहे ती आउटर कॉलम मध्ये घेत असतो. आता हे कोणत्या मेथडनं झालं तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनं. इथं जी सुरुवातीला समजा 1000 रुपये अमाऊंट असेल तर इथं आउटरला 1000 येईल का, नाही, तर ऍडलेस होते 900 रुपये पण होतील किंवा 2000 होतील, 5000 होतील, 10000 होतील, कितीही अमाऊंट त्या ठिकाणी येऊ शकते. म्हणजे अमाऊंट काय झाली तर फ्लक्च्युएट झाली, बदलली, म्हणून त्या मेथडचं नाव काय आहे तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता फिक्स्ड कॅपिटल मेथड जेव्हा दिलेली आहे तेव्हा कॅपिटल अकाउंट पण आहे आणि त्याच्या जोडीला करंट अकाउंट पण तिथं आलेला असतो. मग हे जे आपण इथं ऍड केले, लेस केले आयटम, हे आयटम तिथं ऍडलेस करायचे नाहीत. आता कॅपिटल अकाउंट ही जी इनर कॉलमला अमाऊंट आहे ती इनरला येत नाही, तर त्यावेळेला ती कुठे येत असते तर आउटर कॉलमला. जसा एक्स पार्टनर आहे तसं त्याचा खाली वाय हे नाव येत असतं आणि त्याची पण अमाऊंट आहे ती आउटर कॉलमला जात असते. आणि मग जे ऍडलेस, मग आता आपल्याला प्रश्न पडणार, आपण कॅपिटल मध्ये काय ऍडलेस केलं का, नाही, फिक्स अमाऊंट ठेवली. मग जे आयटम आपल्याला ऍड करायचे, जे आयटम आपल्याला लेस करायचे ते कुठं करणार तर ते कुठं करायचे पार्टनर्स करंट अकाउंटला. म्हणजे कॅपिटलची अमाऊंट काय झाली फिक्स राहिली आणि सगळे चेंजेस आपण कुठं करणार तर करंट अकाउंट मध्ये करणार. म्हणजे फिक्स्ड कॅपिटल मेथड, कॅपिटलची अमाऊंट आहे ती फिक्स. ऑब्जेक्टिव्ह साठी इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि फिक्स्ड कॅपिटल मेथड वरती. तर आता पार्टनर्स करंट अकाउंट आपण ओपन करणार. फायनल अकाउंट मध्ये मेजॉरिटी 99.99% दोनच पार्टनर असतात, त्यामुळे आपण हे एक्स आणि वाय हे दोन पार्टनर त्या ठिकाणी घेतले. सपोज तिसरा पार्टनर आला तर इथं पुढे तिसरा एक कॉलम त्या ठिकाणी दोन्ही साइडला टाकायचा आहे. आता हे करंट अकाउंट, डेबिट साइड, क्रेडिट साइड. आता जेव्हा आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला असतो फायनल
अकाउंट मध्ये प्रॉब्लेम दिलेला असतो तेव्हा त्या ट्रायल बॅलन्सच्या दोन बाजू असतात, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड. मग करंट अकाउंट आहे तो दोन्ही साइडला पण येऊ शकतो. जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला करंट अकाउंट आला तर त्याचा इफेक्ट, आता इथं डेबिट साइडला बघा करंट अकाउंट कुणाचं आलं या पार्टनरचं तर एक्सचं. जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला करंट अकाउंट आला तर त्याचा इफेक्ट करंट अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून घ्यायचा. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला आहे म्हणून करंट अकाउंटच्या डेबिटला हा ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता हे कुठल्या पार्टनरचं आहे नाव बघा, इथं काय लिहिलंय एक्स नाव लिहिलंय म्हणून अमाऊंट कोणत्या कॉलम मध्ये आली तर इथं एक्स या कॉलम मध्ये अमाऊंट आली, वाय कॉलम मध्ये आपण इथं डॅश दाखवलेली आहे. आता ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड करंट अकाउंट आहे कोणत्या पार्टनरचा वायचा दिलाय. मग आता ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड आहे म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन वायच्या कॉलम मध्ये अमाऊंट आली, कारण इथं पार्टनर कोण आहे तर वाय आहे त्याच्या कॉलम मध्ये अमाऊंट आली. या पद्धतीनं करंट अकाउंट आपल्याला ओपन करायचं आहे. आता नेहमीच येणाऱ्या गोष्टी म्हणजे एकतर नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आणि ड्रॉइंग हे तरी आपल्याला नेहमी असतंच आपल्याकडं. मग आता त्याचा इफेक्ट आधी डोक्यात घ्या. जर नेट प्रॉफिट असेल तर आपण काय करतो ऍड करत असतो, आणि जर नेट लॉस असेल तर आपण काय करतो लेस करतो. मग एक फक्त डोक्यात ठेवायचं की जे जे आयटम आपले ऍड होतात ते करंट अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचे. जे जे आयटम कॅपिटल अकाउंट मध्ये आपण ऍड करत होतो ते कुठे घ्यायचे करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला, आणि जे जे आयटम आपण कॅपिटल अकाउंट मधून लेस करत होतो ते करंट अकाउंटच्या डेबिट साइडला. मग आपण नेट प्रॉफिट काय करतो कॅपिटल मध्ये ऍड करतो, ऍड करणारा आयटम कुठे जाणार आहे क्रेडिट साइडला. आता इथे डायरेक्ट आपण नेट प्रॉफिट असं हेडिंग देत होतो बघा, हा फरक लक्षात घ्या. नेट प्रॉफिट हा आयटम घेत होतो पण इथं घेताना नाव काय टाकायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कारण पहिला इफेक्ट आपला कुठे झालेला असतो तिथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणि तिथून ट्रान्सफर झालेला असते आपल्या इथं नेट प्रॉफिट. मग इथं क्रेडिटला आला नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट हा दोन्ही पार्टनरना वाटायचा असतो त्यामुळे इथं अमाऊंट आली. नेट प्रॉफिट काय करतो आपण ऍड करतो म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिटला हेडिंग लिहायचं त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ब्रॅकेट मध्ये असं नेट प्रॉफिट हा शब्द लिहायचा. आता नेट लॉस झाला तर आपण काय करतो लेस करत असतो. मग जे आयटम लेस होतात ते करंट अकाउंटच्या डेबिट साइडला घ्यायचे, त्याला पण हेडिंग काय लिहिणार आपण टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेट लॉस हा वर्ड ब्रॅकेट मध्ये दोन्ही पार्टनरच्या अमाऊंट त्या बॅलन्स कॉलम मध्ये अमाऊंट घ्यायची आहे. नेट प्रॉफिट झाला, नेट लॉस झाला, त्यानंतर ड्रॉइंग. ड्रॉइंग हे नेहमी कॅपिटल मधून आपलं लेस होत असतं. मग लेस होणारा आयटम कुठे घेणार आहे आपण करंट अकाउंटच्या डेबिटला, त्यामुळे त्याला नाव आलं टू ड्रॉइंग. ड्रॉइंग हा आयटम आपल्याला कुठे दिलेला असतो तर ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला असतो, त्यामुळे त्याला प्रॉफिट लॉस अकाउंट लिहायचं नाही, तो काय ऍडजस्टमेंटचा इफेक्ट नव्हे. त्यामुळे टू ड्रॉइंग रिस्पेक्टिव्ह पार्टनर्सच्या कॉलम मध्ये त्यांची अमाऊंट घ्यायची आहे. बघा आता काय काय बघितलं आपण, नेट प्रॉफिट नेट लॉस झाला, ड्रॉइंग झाला. आता ऍड होणारे आयटम इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर हे ऍडजस्टमेंट मध्येच इफेक्ट आहे किंवा ऍडजस्टमेंटच आहेत, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर. मग ह्या दोन्ही आयटमचा इफेक्ट इथे कॅपिटल अकाउंट मध्ये काय होत होतं ऍड होतं. इंटरेस्ट असेल, इंटरेस्ट ऑन कमिशन असेल, सॅलरी टू पार्टनर किंवा कमिशन टू पार्टनर, हे तिन्ही आयटम काय होत होते ऍड होत असते. मग करंट अकाउंटच्या कुठे येणार तर क्रेडिटला, कारण ऍड होणारे आयटम आपण इकडं क्रेडिट साइडला घेतोय. तिन्हीला पण नाव काय येणार आहे बाय प्रॉफिट लॉस, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि सॅलरी किंवा कमिशन टू पार्टनर. ज्या पार्टनरला आपण देणार आहे त्याच्या कॉलम मध्ये अमाऊंट. आता शक्यतो इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ऍडजस्टमेंट आहे ती दोन्ही पार्टनरच्या कॅपिटलवरती आपल्याला इंटरेस्ट द्यायला सांगितलेलं असते, त्यामुळे अमाऊंट कुठे घेतली मी इथं दोन्ही कॉलम मध्ये अमाऊंट घेतलेली आहे. आणि इथं सॅलरी किंवा कमिशन ज्या पार्टनरला सांगितलंय त्याच्याच कॉलम मध्ये आपल्याला अमाऊंट घ्यायची असते, त्यामुळे इथं मी असं गृहीत धरले की ती सॅलरी किंवा कमिशन हे फक्त एक्स या पार्टनरलाच दिले म्हणून एक्सच्या कॉलम मध्ये फक्त इथं अमाऊंट दर्शवायची आहे, वायच्या कॉलम मध्ये डॅश घ्यायचे. फरक लक्षात घ्या, आतापर्यंतच्या ह्याच्यात काय होतं तर इथं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बाय सॅलरी ऑर कमिशन असाच इफेक्ट दिला जात होता आतापर्यंतच्या सिलेबसला. पण यावर्षी सिलेबस तुमचं पॅटर्न वगैरे चेंज झालाय, तेव्हापासून त्या बुक मध्ये काय बदल आलाय तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि इथं पण प्रॉफिट लॉस अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट अशी हेडिंग त्या ठिकाणी चेंज झालेली आहे. या पद्धतीनं ऍडचे आयटम झाले. आता लेसचा आयटम कुठला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इथं आपण काय करतो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग तर लेस करत असतो. मग जे आयटम लेस होतात ते आपल्याला कुठे घ्यायचे करंट अकाउंटच्या डेबिटला.
आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ही सुद्धा ऍडजस्टमेंटचा इफेक्ट आहे, त्यामुळे याचे सुद्धा हेडिंग येताना काय लिहाय टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ब्रॅकेट मध्ये लिहायचे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता हे पण ज्या पार्टनरला सांगितलं असेल त्याच्या कॉलम मध्ये त्याची अमाऊंट घ्यायची आहे. या पद्धतीने आता इथनं पुढे होणारे प्रॉब्लेम आपले कसे येणार आहेत तर करंट अकाउंटचे येणार आहेत. त्यामुळे जेव्हा आपल्याला करंट अकाउंट ड्राय बॅलन्सला आलाय त्यावेळेला कंपल्सरी असा करंट अकाउंट ओपन करायचा आणि ओपनिंग बॅलन्स घ्यायचा. क्रेडिटला असला तर क्रेडिट साईडला, डेबिटला असेल तर डेबिट साईडला घ्यायचा. सगळे ऍडजस्टमेंट येणार नाहीत. आपला नेट प्रॉफिट, नेट लॉस किंवा हे ड्रॉइंग हे बऱ्यापैकी येतील. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा सॅलरी कमिशन आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग यातली एखादी ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम मध्ये त्या ठिकाणी विचारली जाऊ शकते. आता हे झालं आपलं पोस्टिंग. आता याच्यानंतर आपण हा अकाउंट क्लोज करायचा आहे. हा अकाउंट कधी क्लोज करायचा? प्रॉफिट लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर. कारण प्रॉफिट लॉस अकाउंट वरती येणारा बॅलन्स म्हणजे आपला नेट प्रॉफिट असतो, तो आपण आतापर्यंत कुठे ट्रान्सफर करत होतो? कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करत होतो, पण आता ट्रान्सफर करणार आहे कुठे? करंट अकाउंटला. तर नेट प्रॉफिट लिहून घ्यायचा. बाय प्रॉफिट लॉस अकाउंट नेट प्रॉफिट दोघांच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहून घ्यायची आणि त्यानंतर हा करंट अकाउंट क्लोज करायचा. आता हा अकाउंटच का ओपन करायचा, तिथं ऍडलेस का करायचं नाही हे पण आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते. आता अकाउंट आपण क्लोज करणार त्यावेळेला आपला नियम काय आहे? डेबिट साइड जास्त आहे का क्रेडिट साइड जास्त आहे? ही डेबिट साइड जास्त आहे का ही क्रेडिट साइड जास्त आहे हे आपण बघत असतो आणि त्यानुसार बॅलन्स काढत असतो. असं गृहीत धरूया की इथं x ची क्रेडिट साइड जास्त आहे, मग ही क्रेडिट साइडची टोटल आपण इकडं दोन्हीकडे मांडली, मग आपला बॅलन्स येणार आहे कुठे? इथं काहीतरी एक अमाऊंट आपली त्या ठिकाणी येणार आहे, त्याला लिहायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स पुन्हा काय होतो? इकडं ब्रॉट डाऊन होत असतो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कोणाच्या कॉलम मध्ये अमाऊंट आली तर x च्या कॉलम मध्ये, त्यामुळे x च्या कॉलम मध्ये अमाऊंट त्या ठिकाणी आपण लिहून दाखवायची. आता हा डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे? याची कोणती साइड जास्त आहे तर क्रेडिट साइड जास्त आहे, त्यामुळे हा बॅलन्स काय म्हणायचा? क्रेडिट. किंवा बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून आला कोणत्या साइडला? क्रेडिटला, त्यामुळे हा बॅलन्स कुठला आहे तर क्रेडिट. मग आता असेट्सचा कोणता बॅलन्स असतो आणि लायबिलिटीचा कोणता बॅलन्स असतो? सगळ्या असेट्सचे डेबिट बॅलन्स असतात आणि सगळ्या लायबिलिटीचे क्रेडिट बॅलन्स असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. असेट्सचे नेहमी डेबिट बॅलन्स आणि लायबिलिटीचे नेहमी क्रेडिट बॅलन्स असतात. मग आता इथं कोणती साइड जास्त होती x च्या बाबतीत? क्रेडिट साइड जास्त होती, म्हणजे हा बॅलन्स काय झाला? क्रेडिट. किंवा ब्रॉट डाऊन म्हणून कुठल्या साइडला आलाय? हा क्रेडिटला. मग जर क्रेडिट बॅलन्स असेल तर तो कुठे लिहायचा आहे? लायबिलिटीला लिहायचा आहे. त्यामुळे याचा इफेक्ट कुठे जाणार आहे? आपला लायबिलिटी साइडला जाणार आहे. आता y चा जर आपण विचार केला, असं गृहीत धरूया की y ची ही डेबिट साइड जास्त आहे, मग ती आपण टोटल दोन्हीकडे मांडणार. मग याचा फरक कुठे येणार आहे? इथं या साइडला येईल. इथं काहीतरी फरक येईल, त्याला काय म्हणणार आपण? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. क्लोजिंग बॅलन्सला कॅरीड डाऊन लिहायचं असतं आणि ओपनिंग बॅलन्सला ब्रॉट डाऊन लिहायचं असतं. इथं कोणती साइड जास्त आहे? डेबिट साइड, म्हणजे हा बॅलन्स कुठला म्हणायचा? डेबिट. हा पण ब्रॉट डाऊन म्हणून कुठे येणार आहे? इकडं डेबिट साइडला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता कोणाच्या कॉलम मध्ये अमाऊंट आहे? तर y च्या, त्यामुळे y च्या कॉलम मध्ये अमाऊंट आहे. डेबिट साइड जास्त होती, ब्रॉट डाऊन म्हणून बॅलन्स आला डेबिटला, म्हणजेच हा काय झाला? डेबिट बॅलन्स. जर डेबिट बॅलन्स असेल तर तो कुठे लिहायचा असतो? असेटला. म्हणून ह्याचा इफेक्ट असेटला जातो. लक्षात आलं का? दोन्ही पण लायबिलिटीला किंवा दोन्ही असेटला येतील असं नाही, येऊ पण शकतात. काही वेळेला एक बॅलन्स डेबिटला एक बॅलन्स क्रेडिटला या पद्धतीने येऊ शकतो. मग आपण जर इथं सगळं ऍडजस्ट करत गेलो तर आता लायबिलिटीचा बॅलन्स कुठला म्हटलंय? क्रेडिट म्हटलंय, बरोबर का? आणि जर तिथं डेबिट बॅलन्स आला जसा इथं आलाय तर मग काय होतं? आउटरला मायनस मध्ये अमाऊंट येते, मग त्यावेळेला पुन्हा हे सगळं उचलून आपल्याला असेटला लिहावं लागतं. त्यापेक्षा बेटर काय करायचं? तर इथं आपण पार्टनर्स करंट अकाउंटच ओपन करायचा आणि सगळे ऍडलेसचे आयटम, ऍडचे आयटम क्रेडिट साइडला आणि लेसचे आयटम सगळे डेबिट साइडला. ऍडचे आयटम आहेत ते क्रेडिटला आणि लेसचे आयटम आहेत ते डेबिट साइडला मांडायचे आणि मग बॅलन्स काढायचा. फक्त लक्षात ठेवायचं काय? जर क्रेडिट साइड जास्त असेल तर तो क्रेडिट बॅलन्स आणि जर डेबिट साइड जास्त असेल तर तो डेबिट बॅलन्स. आता क्रेडिट साइड कोणाची जास्त होती? x या पार्टनरची, त्यामुळे तो बॅलन्स झाला क्रेडिट. आणि मग क्रेडिट बॅलन्स कुठे जाणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. करंट अकाउंट x म्हणून लायबिलिटीला ती अमाऊंट घ्यायची आणि इथं
वाय या पार्टनर्सचा कोणती साईड जास्त आहे तर इथं डेबिट साईड जास्त आहे, म्हणून ह्याचा बॅलन्स आला डेबिट. मग डेबिट बॅलन्स कुठे लिहायचं आपल्याला, असेटला लिहायचं आहे. त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला काय लिहायचं तर तिथं करंट अकाउंट आणि कोणाचं नाव लिहायचं तर वाय. या पद्धतीनं तिथे इफेक्ट आपल्याला दाखवायचे आहेत. हा अकाउंट क्लोज करून बॅलन्स शीटला आपण काय करायचं, ट्रान्सफर करायचे अमाऊंट. हे जे दोन्ही अमाऊंट आहेत दोन्ही पार्टनरच्या करंट अकाउंटचे, हे दोन्ही अमाऊंट ट्रान्सफर करायच्या आणि त्यानंतर मग बॅलन्स शीटची टोटल करायची. या पद्धतीने आपला अकाउंट क्लोज करायचा.